UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबई सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका, राखीव आणि खुल्या प्रवर्गातील 10 जागांवर युवा सेनेचा विजय, अभाविपचा पराभव। सिनेटच्या निकालाची भाजपा आणि मिंधेंना भीती होती। हा निकाल फक्त सुरुवात, मविया असाच विजय मिळवत राहील। युवा सेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। दिवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडून समाचार, तू सोडून गेला ठीक, निवडणुकीमध्ये जनता तुझा बंदोबस्त करेल। वडगाव शेरीमधून पवारांचा टिंगरेंना इशारा। शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय, माझा कान पकडायचा त्यांना अधिकार, प्रत्युत्तर देणार नाही। पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता, अमित शहांचे नागपूर बैठकीमध्ये सूचक संकेत, शहांकडून विदर्भाचा आढावा। देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून निवडणुकीची तयारी करावी, रोहित पवारांचं फडणवीसांना थेट आव्हान। मंत्रालयामधील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोड, महिला भाजपचीच कार्यकर्ता असल्याचा दावा, महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती। कळवा, बदलापूर, अंबरनाथमध्येही आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीला जमीन देण्यास विरोध, अक्षयच्या दफनविधी सोमवारपर्यंत करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल, कवठे महांकाळ नगराध्यक्ष निवडणुकीच्या वादातून पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याचा आरोप। दादा गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी, राजन पाटलांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा, पाटलांच्या निवडीनं उमेश पाटलांचं वर्चस्व कमी झाल्याची चर्चा। मोहोळमध्ये दादा गटाच्या 2 नेत्यांमधील वाद विकोपाला, सहकारी साखर कारखाना हडप करणारा अध्यक्षपदी, हा शेतकऱ्यांवर अन्याय, दादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक, राजीनामा देण्याचीही तयारी। एसटीतून आरक्षणासाठी आदिवासी गोंड गोवारी समाजाचं आमरण उपोषण, सरकारकडून गोंड गोवारी कृती समितीला बैठकीचं निमंत्रण, फडणवीसांसोबत 30 तारखेला बैठक, आंदोलन स्थगित करण्याची विनंती। नांदेडमध्ये नेरली ग्रामपंचायतकडून गावात दूषित पाणी पुरवठा, नेरलीमधील 300 ग्रामस्थांना विषबाधा, 6 जणांची प्रकृती चिंताजनक। पश्चिम रेल्वेवर आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 पर्यंत 10 तासांचा ब्लॉक, गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी ब्लॉक। 1 ऑक्टोबरला मुंबईसह राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा, अद्याप मागण्या मान्य न झाल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक। मुंबईत आजही पावसाचा अंदाज, तर पुढील 3 दिवस ठाणे पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।